एखाद्या वेबसिरीजमध्ये शोभेल अशी घटना लातूर जिल्ह्यामध्ये घडली आहे। 1 कोटींचा विमा मिळवण्यासाठी गणेश चव्हाण या आरोपीनं त्याचा मृत्यूचा बनाव केला आणि दुसऱ्या एका व्यक्तीसह कार जाळून टाकली। लातूर पोलिसांनी 24 तासात हा बनाव उघड करत आरोपीला अटक केली आहे। 1 कोटीच्या विम्यासाठी आरोपीचा मृत्यूचा बनाव। लिफ्ट मागणाऱ्या व्यक्तीला गाडीसह पेटवलं। मैत्रिणीशी करत असलेल्या चॅटमुळे झाला पर्दाफाश। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या वानवडा रस्त्यावरती शनिवारी मध्यरात्री जळालेल्या अवस्थेत सापडलेली हीच ती कार। या कारमध्ये एक मृतदेह सुद्धा जळालेल्या अवस्थेत सापडला होता। पोलिसांना फोन करून कुणीतरी ही गाडी जळत असल्याची माहिती दिली होती। तपासात जळालेली कार गणेश गोपीनाथ चव्हाण हा चालवत असल्याचं समोर आलं। गणेश त्या रात्रीपासून बेपत्ता होता आणि त्याचा मोबाईलही बंद होता। कुटुंबियांनी घटनास्थळी सापडलेलं कडं सुद्धा गणेशच असल्याची ओळख पटवली। त्यामुळे प्राथमिक अंदाज हा मृतदेह गणेश चव्हाण याचाच असल्याचा होता। पण पोलिसांनी केलेल्या चौकशीत या दुर्घटनेनंतर एका महिलेसोबत आरोपी गणेशनं केलेलं चॅटिंग पोलिसांच्या हाती लागलं आणि गुन्ह्याचा उलगडा झाला। ही घटना घडून गेल्यानंतरही त्या महिलेबरोबर त्या गणेश चव्हाणच्या जो एक तिसरा नंबर जो तो वापरत होता त्या नंबरवरनं काही मेसेजेस किंवा चॅट होत आहे आणि त्यामुळे आपला संशय बळावल्यामुळे आपण त्या नंबरचा त्या ठिकाणी पाठलाग चालू केला। उशिरा आपल्याला त्या ठिकाणी गणेश चव्हाण ही व्यक्ती त्या ठिकाणी जिवंत मिळून आली आणि त्यावरून आपली खात्री झाली की जे गाडीमध्ये जो मिळालेला सांगाडा आहे तर तो गणेश चव्हाण याचा नसून इतर कोणाचा तरी आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे लातूर पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विजयदुर्ग परिसरातून गणेशला अटक केली। कर्ज फेडण्यासाठी 1 कोटींचा टर्म इन्शुरन्स मिळावा यासाठी आरोपी गणेशनं त्याच्या मृत्यूचा बनाव रचल्याचं उघड झालं। कुटुंबियांना याची माहिती होऊ नये म्हणून गणेशनं त्याचं हातातलं कडं सुद्धा गाडीत टाकलं होतं। गणेश चव्हाणने या अनुषंगाने आपल्याकडे जी दिलेली कबुली आहे त्याच्या आधारावर हे निष्पन्न झालेलं आहे की गणेश चव्हाण याला त्याचं फ्लॅटचं कर्ज भागवण्यासाठी किंवा त्यांनी जो स्वतःचा 1 कोटीचा जो टर्म इन्शुरन्स काढला होता तर त्या टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी स्वतःचा त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव त्या ठिकाणी करून ते पैसे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता। कारमध्ये सापडलेला मृतदेह हा लिफ्ट मागणाऱ्या गोविंद यादव याचा असल्याचं समोर आलंय। तुळजापूर टी पॉइंट औसा या ठिकाणावरनं एक लिफ्ट त्याला जी या व्यक्तीने लिफ्ट मागितली होती तर त्या गोविंद यादव नावाच्या इसमाला त्या ठिकाणी लिफ्ट देऊन त्याला त्या गाडीमध्ये घेऊन जाऊन त्याला त्या ठिकाणी त्या ड्रायव्हर सीटवर बसवून त्याचा सीट बेल्ट लावून त्या ठिकाणी त्या गाडीला त्या ठिकाणी आग लावून तो त्या ठिकाणी बाहेर पडू शकणार नाही आणि त्याचा त्या ठिकाणी त्यांनी खून केलेला आहे। 1 कोटींसाठी अत्यंत नियोजनपूर्वक आरोपी गणेशनं त्याच्याच मृत्यूचा बनाव रचला होता। मात्र लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि औसा पोलिसांमुळे सत्य बाहेर आलं आणि आरोपी गणेशला अटक झाली। एखाद्या सिनेमा शोभावी अशी घटना लातूर जिल्ह्यामध्ये समोर आल्याने त्याची आता चर्चा सुरू आहे। श्रीराम जाधव, पुढारी न्यूज, लातूर।